नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महावोकेशनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इंजिनची व्याख्या, इंजिनचं जे वर्गीकरण होतं ते थोडंफार पाहिलेलं. आता ह्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये आपण इंजिनचं वर्गीकरण आणि इंजिनबद्दलच्या काही तांत्रिक बाबी ज्या आहेत, म्हणजेच टेक्निकल टर्म्स आहेत, ते पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. वेगवेगळ्या ठिकाणी वापर होत असल्यामुळे वेगवेगळ्या वेगाची आणि गतीची गरज निर्माण होते. म्हणून वेग आणि गतीनुसार सुद्धा इंजिनचे प्रकार पडतात, ज्यामध्ये कमी गतीचे इंजिन, मध्यम गतीचे इंजिन आणि जास्त गतीचे इंजिन असे प्रकार पडतात. कमी गतीचं इंजिन हे जगातलं सर्वात मोठं इंजिन आहे आणि ज्याचं नाव आहे वॉटसिला सुल्झर, आणि हे इंजिन एका माल वाहतूक करणाऱ्या जहाजावर बसवलेले आहे. आणि अशा आणखी काही खूप इंजिन आहेत, पण हे जगातलं सर्वात मोठं इंजिन आहे. आणि हेच ते इंजिन आहे जे हेवी ऑइलवर चालतं. हे इंजिन डिझेलवर चालत नाही. मध्यम गतीचं इंजिन डिझेल जनरेटरसाठी बहुतांशी वापरले जाते, ज्यामध्ये आपण डिझेलपासून मोठ्या प्रमाणावर विद्युत ऊर्जा तयार करू शकतो. आणि त्याच्यानंतर जे जास्त गतीचे इंजिन आहे त्या अर्थात आपण गाड्यांमध्ये वापरतो, म्हणजेच कार्स, बाईक्स याच्यामध्ये वापरतो. इंधन फवारण्याच्या पद्धतीनुसार सुद्धा इंजिनचे प्रकार पडतात, ज्यामध्ये कार्बोरेटर इंजिन जे सर्व पेट्रोल वाहनांमध्ये वापरले जायचे, आता खूप कमी वाहनांमध्ये त्याचा वापर होतो. आणि त्याचं कारण असं आहे की आता असं तंत्रज्ञान निघालंय की ज्यात पेट्रोलला सुद्धा इंजेक्टरद्वारा इंजिनमध्ये फवारलं जाऊ शकतं. दुसरं आहे एअर इंजेक्शन इंजिन, म्हणजेच डिझेलला हवा इंजेक्ट केल्यानंतर, हवा इंजिनमध्ये पाठवल्यानंतर मग त्याला फवारलं जातं. त्याला आपण एअर इंजेक्शन इंजिन असं म्हणतो. आणि नंतर एअरलेस इंजेक्शन इंजिन म्हणजेच सॉलिड इंजेक्शन इंजिन. हे इंजिन गाड्यांमध्ये सहसा वापरलं जात नाही. हे विशेष उपयोग असणाऱ्या प्रकारांमध्ये मोडतं, जसं की रॉकेट्स वगैरे असतील त्याच्यामध्ये हे इंजिन वापरलं जातं. बरं, आता स्क्रीनवर तुम्हाला कार्बोरेटर कसे दिसते हे दिसेल. कार्बोरेटर विषयी आपण नंतर माहिती घेणार आहोत. हे आहे एअर इंजेक्शन इंजिन, ज्यामध्ये आपल्याला एक हिटिंग इलेमेंट पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूला बॉशच्या इंजेक्टर मधून डिझेल फवारण्यात येत आहे असं दिसतंय. कोणत्याही इंजिनचा वेग रनिंगमध्ये असताना ऑटोमॅटिकली स्थिर ठेवण्यासाठी आणि जेव्हा इंजिनवर लोड येतो तेव्हा त्याला जास्त इंजिन पुरवठा ऑटोमॅटिकली होण्यासाठी गव्हर्नर वापरतात आणि त्या प्रक्रियेला आपण गव्हर्नर म्हणतो. या गव्हर्निंगच्या पद्धतीनुसार सुद्धा इंजिनचे प्रकार पडतात, ज्यामध्ये हिट अँड मिस गव्हर्नर, म्हणजेच लोड कमी झाल्यावर इंधन वापरात येत नाही. गुणवत्तेनुसार गव्हर्न इंजिन, हे इंजिन हवा आणि इंधनाच्या मिश्रणाची गुणवत्ता ठरवते. आणि परिमाणात्मक गव्हर्न इंजिन, यामध्ये इंधन मिश्रणाचे परिमाण म्हणजेच त्याची क्वांटिटी इंजिनवर असलेल्या लोडनुसार कमी जास्त करता येते आणि म्हणून त्याला आपण परिमाणात्मक गव्हर्न्ड इंजिन म्हणतो. इथे शब्द बघा, परिमाणात्मक आहे, परिणामात्मक नाही. ठीक आहे, परिमाण म्हणजेच काय, एक प्रकारचं काहीतरी एक क्वांटिटी. त्याच्यानंतर पुढे इंजिनचा जसा जसा उपयोग केला जातो त्या उपयोगानुसार सुद्धा इंजिनचे प्रकार पडतात, ज्यामध्ये स्टेशनरी इंजिन म्हणजेच एका जागेवर असलेले इंजिन, म्हणजे कुठल्याही वाहनांमध्ये नसून एका जागी डिझेल जनरेटरमध्ये असलेले इंजिन असू शकतं. त्याच्यानंतर लोकोमोटिव्ह इंजिन म्हणजे सर्व प्रकारच्या रेल्वेमध्ये असलेले इंजिन. मरीन इंजिन म्हणजे सर्व प्रकारच्या जहाजांमध्ये असलेले इंजिन. मी मागाशी तुम्हाला वॉटसिला सुल्झर विषयी जे सांगितलं ते जे इंजिन आहे ते इंजिन मरीन इंजिन आहे. आणि शेवटचं म्हणजे एअरक्राफ्ट इंजिन. एअरक्राफ्ट इंजिन बद्दल तुम्हाला आधीच माहिती आहे कसं आहे ते, आणि त्याच्यामध्ये आपला रेडियल इंजिन सुद्धा असतो. आता हे काही स्टेशनरी इंजिन पहा. त्यानंतर ऑटोमॅटिक इंजिन. ऑटोमॅटिक इंजिन आपण नेहमी पाहत असतो. त्यानंतर लोको म्हणजे रेल्वेचे इंजिन. त्यानंतर मरीन म्हणजे एअरक्राफ्ट इंजिन. आता हे दोन प्रकारचे इंजिन तुम्ही इथे पाहू शकता. याच्यातले जे डाव्या बाजूचे इंजिन आहे त्याला टर्बाईन असे म्हणतात आणि जे उजव्या बाजूचे इंजिन आहे त्याला रेडियल इंजिन असे म्हणतात. आता शेवटचा जो प्रकार आहे इंजिनचा तो आहे इंजिनचा विशेष प्रकार. इंजिनच्या विशेष प्रकारानुसार सुद्धा इंजिनचे प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे वॅनकेल इंजिन. आता हे जे इंजिन आहे ते वॅनकेल नावाच्या शास्त्रज्ञाने बनवलेले इंजिन आहे. यामध्ये आपल्याला सामान्य इंजिनपेक्षा 6 पट ताकद असते, कारण एका फेऱ्याला यामध्ये 3 वेळा स्फोट होतात. म्हणजेच काय, तर एका फेऱ्याला यामध्ये 3 पॉवर स्ट्रोक असतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे इंजिन रेसिंगसाठीच वापरले जाते. बरं, ह्या इंजिनमध्ये काही अडचणी सुद्धा येतात, म्हणजेच लिकेज वगैरेच्या अडचणी खूप आहेत, त्याच्यामुळे मग ह्या इंजिनला जास्त वापरलं जात नाही. दुसरा आहे गॅस टर्बाईन. जसं मी मागाशी तुम्हाला सांगितलं, जे टर्बाईन मागाशी मी तुम्हाला दाखवलं ते. आता एक क्विक रिकॅप घेऊ. इंजिनचे प्रकार क्रियांच्या सायकलनुसार, एका सायकलला होणाऱ्या स्ट्रोकच्या संख्येनुसार, इंधनानुसार, ज्वलनाच्या प्रकारानुसार, सिलेंडरच्या संख्येनुसार, सिलेंडरच्या रचनेनुसार, वॉल्वच्या रचनेनुसार, थंड करण्याच्या पद्धतीनुसार, गतीनुसार, इंधन फवारण्याच्या पद्धतीनुसार, गव्हर्निंगच्या पद्धतीनुसार, उपयोगानुसार आणि शेवट इंजिनचे विशेष प्रकार.
आता इंजिन जसं चालतं त्यानुसार त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबी म्हणजेच टेक्निकल टर्म्स आहेत ते पाहूया. TDC म्हणजेच टॉप डेड सेंटर ही पिस्टनची सर्वात वरची स्थिती असते. BDC म्हणजेच बॉटम डेड सेंटर ही पिस्टनची सर्वात खालची स्थिती असते. बोर म्हणजे इंजिन सिलेंडरचा व्यास. आपण इंजिन सिलेंडरच्या व्यासाला बोर असे म्हणतो. याबद्दल तुम्हाला एखादी व्याख्या पेपरमध्ये विचारली जाऊ शकते. बोर म्हणजे काय, तर इंजिन सिलेंडरच्या व्यासाला बोर असे म्हणतात. स्ट्रोक म्हणजे TDC व BDC म्हणजेच टॉप डेड सेंटर व बॉटम डेड सेंटर यांच्यामधील अंतर, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रोक म्हणतो. ठीक आहे. क्लिअरन्स व्हॉल्यूम, सिलेंडरमधील TDCच्या वरती सुद्धा काही जागा रिकामी असते, तिथे खूप कमी जागा असते, पण त्याला आपण क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणतो. या क्लिअरन्स व्हॉल्यूम मध्येच पेट्रोल आणि हवा किंवा डिझेल व हवा यांच्या मिश्रणाला कॉम्प्रेस केलं जातं, म्हणजेच दाबलं जातं आणि एक स्फोटक मिश्रण तिथे तयार होतं आणि मग त्याचा स्फोट घडवून आणला जातो. आता या आकृतीमध्ये बघा, तुम्हाला नीट समजून येईल की इंजिनमध्ये पिस्टनची सर्वात वरची स्थिती म्हणजेच TDC, म्हणजे तिथपर्यंत पिस्टन जाऊन त्यानंतर ते पुढे वरती न जाता परत खाली यायला लागते. खाली आल्यानंतर पिस्टनची सर्वात खालची स्थिती म्हणजे BDC. त्या BDCच्या खाली पिस्टन कधीही जाऊ शकत नाही, म्हणजेच क्रँकेसमध्ये ते कधीही जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर त्याच्या वरती म्हणजेच TDCच्या वरती आपल्याला जे दिसतंय ते व्हॉल्यूम आहे, त्याला आपण क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणतो. आणि TDC व BDC यांच्यामध्ये जे अंतर असतं त्याला आपण स्ट्रोक म्हणतो. आणि या सिलेंडरचे जेवढे आकारमान आहे त्या आकारमानापैकी TDC ते BDC मधील जे काही आकारमान आहे त्याला आपण स्वेप्ट व्हॉल्यूम असं म्हणतो. इथे या इंजिन सिलेंडरचा जो व्यास आहे त्याला आपण बोर म्हणतोय. आणि स्फोट झाल्यानंतर ज्या ताकदीने इंजिन फिरतं आणि फिरल्यानंतर जी ताकद निर्माण होते त्याला आपण टॉर्क म्हणतो. आता इथे काही आकृत्या दाखवलेल्या आहेत ज्याच्यावरून तुम्हाला समजेल, तुम्ही पॉज करून पाहू शकता. तांत्रिक बाबीमध्ये आपण पुढे पाहूया. पिस्टनचे विस्थापन म्हणजे स्वेप्ट व्हॉल्यूम. जसं तुम्ही पाहिलं TDC ते BDC मधील विस्थापित झालेला आकारमान, आणि या आकारमानाचं एक सूत्र आहे VS बरोबर π/4d वर्ग गुणिले S. काळजी करू नका, हे सूत्र तुम्हाला परीक्षेमध्ये सहसा विचारले जात नाही, पण याचा अर्थ तुम्हाला कळायला हवा. त्यानंतर इंजिनची क्षमता म्हणजेच एक पेक्षा अधिक सिलेंडर असल्यास त्या सर्वांचे एकत्रित स्वेप्ट व्हॉल्यूम, याला आपण काय म्हणतो, इंजिनची क्षमता, म्हणजे एक प्रकारे इंजिनचं टोटल व्हॉल्यूम. इंजिनचं टोटल व्हॉल्यूम. जर एक सिलेंडर असेल तर त्याचा व्हॉल्यूम पिस्टनचे विस्थापन म्हणजेच इंजिनची क्षमता असते. त्यानंतर कॉम्प्रेशन रेशो, एकूण आकारमान म्हणजेच क्लिअरन्स व्हॉल्यूम आणि स्वेप्ट व्हॉल्यूम यांच्या दोघांच्या बेरजेचे म्हणजेच एकूण आकारमानांचे क्लिअरन्स व्हॉल्यूम सोबत असलेले गुणोत्तर. ओके, त्याला आपण काय बोलतो, कॉम्प्रेशन रेशो म्हणतो. त्यानंतर शक्ती, एका विशिष्ट कालावधीमध्ये घडलेले कार्य म्हणजे शक्ती. एका माणसाला काम करायला जर 2 दिवस लागत असतील, शक्ती समजून घ्या, एका माणसाला काम करायला जर 2 दिवस लागत असतील तर 2 माणसे ते काम एका दिवसात करतील. इथे कामासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती सारखी होती, पण एकापेक्षा आपण जास्त माणसं जेव्हा वापरली तेव्हा काम लवकर झालं, याला आपण बोलतो शक्ती. ठीक आहे, वेळेनुसार वापरली गेलेली ऊर्जा म्हणजे शक्ती. हॉर्स पॉवर, 746 वॅट शक्ती म्हणजे 1 अश्वशक्ती. वाहनाची शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती हे एकक वापरतात. इंडिकेटेड हॉर्स पॉवर, इंजिन सिलेंडरच्या आत तयार झालेल्या शक्तीस आपण इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हणतो, म्हणजे जो काही स्फोट वगैरे होतो त्याला. ब्रेक हॉर्स पॉवर, क्रँकशाफ्टला प्रत्यक्ष पुरवलेल्या शक्तीस आपण ब्रेक हॉर्स पॉवर म्हणतो, म्हणजेच BHP. म्हणजेच काय, तर इंडिकेटेड हॉर्स पॉवर मधून सर्व घर्षणात वाया गेलेल्या म्हणजेच फ्रिक्शन हॉर्स पॉवरला वजा केल्यानंतर जी शक्ती, आता हे फ्रिक्शन हॉर्स पॉवर आहे ते आपण बघणार आहोत, तर त्या फ्रिक्शन हॉर्स पॉवरला आपण जेव्हा वजा करतो तेव्हा जी शक्ती उरते त्याला आपण ब्रेक हॉर्स पॉवर म्हणतो. इंजिन टॉर्क, इंजिन चालू असताना क्रँकशाफ्टवर कार्य करणारे चक्रीय बल म्हणजेच इंजिन टॉर्क. इंजिन टॉर्क हे न्यूटन मीटर मध्ये व्यक्त केले जाते आणि हे सर्व मोजण्यासाठी म्हणजेच इंडिकेटेड हॉर्स पॉवर, ब्रेक हॉर्स पॉवर, फ्रिक्शन हॉर्स पॉवर आणि टॉर्क मोजण्यासाठी एक प्रयोग केला जातो किंवा अशी एक मेथड आहे की ज्याच्यातून आपल्याला कळतं की म्हणजे ह्या ज्या काही पॉवर्स आहेत त्या मोजल्या जातात. तुम्ही तो प्रयोग आहे ना तो तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. याला आपण बोलतो रोप ब्रेक डायनामोमीटर, आणि या डायनामोमीटरने आपण इंजिनच्या ह्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या मोजतो. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आपला हा आजचा इंजिन बद्दलचा माहिती देणारा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ही व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. तुम्ही जर इथं नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या पुढील व्हिडिओज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण
चौथ्या सत्रातील लुब्रिकेशन सिस्टीम म्हणजेच वंगण प्रणालीबद्दल माहिती घेणार आहोत. तोवर अभ्यास करत राहा आणि पाहत राहा महावोकेशनल चॅनल. थँक्यू.